चला मंडळी वर जाऊत आता. पूर्ण झाड ते कटाई करायचे. किती टाइम होते की काय नाही की. तर मंडळी आता केलेले आहे अंगूरपासून कटाई सुरू. तर भरपूर असे खाली फांटे लोंबायले तिथं साईडला ठेवायचे आहेत सगळे कुंडे. मग पहिल्यांदा थोडी थोडी अंगूरची कटाई करून घ्यावं म्हणले. पुन्हा सगळ्या कुंड्यांची कटाई आता 1-2 घंटे तर बरोबर लागतात. छोटे छोटे अंगूर पण यायला लागलेत बघा. हे बघा असे जरा जपून कटाई करावं लागते. आणि हे बघा आमचं पूर्ण असं वरून मांडव दाखवते मी तुम्हाला. लिंबाचे झाडं, सीताफळाचे झाडं इतकं बन आहे. असं मस्त खाली अशी बास टाकून बसलं तरी पण खूप छान वाटतंय. आणि अशी बिलकुल अशी जागा खालची दिसत नाही एवढं दाट झाडी झालेली आहे. आणि ह्याची साफसफाई, साल्याला कटिंग वगैरे भरपूर करावं लागते तेव्हा फळ खायला मिळतं. झाडं लावणं काही सोपी गोष्ट नाही आहे. ह्याच्यामधलं सगळं कचरा बघ सगळं काढावं लागते. ह्या पुदिन्यामधले सगळे हे काड्या बिड्या सगळं काढून टाकावं लागतात बघा. ते शेवंतीचे सगळे असे वाळलेले साईडचे हे सगळे काढा. खालून छोटे छोटे नवे रोप येतात. शेवंतीच्या झाडाची जी कटई आहे ना ते पूर्ण असे वरचे जे आलेले आहेत मोठे मोठे फांटे ते सगळे कट करून घ्यायचे. ते छोटे छोटे जे खालचे रोपं असतात ना त्याला भरपूर असे फुलं येतात. आणि दुसरे बी रोप असं आता पावसाळ्यामध्ये भरपूर येतात. त्याच्यामुळे वरचे सगळे जे आलेले आहेत जुने ते पूर्ण कट करून टाकले तर दुसरे रोपं छान उगवतात. हे तर वाळे हे पण काढून टाका. सगळे वाळलेले काढून टाका. झाडाची कटिंग करायला जरा उशीर लागलाय. संडेलाच करायची होती पण मिस्टर गेले होते बाहेर गावाला म्हणून काही झालं नाही करणं. तर बघा थोडा उशीर झाल्यानं मस्त छोटे छोटे फांटे आलेले आहेत आणि कळ्या पण लागलेल्या आहेत. पण ज्याला नाही लागल्या ते कट करून टाकणार आहे मी आता. सगळ्यात जास्त गुलाबाचे आणि शेवंतीचे झाडं आहेत. आणि भरपूर असे फुलं निघतात आता पूजाला. श्रावण महिन्यामध्ये असे भरपूर आता छान कटई वगैरे खात ते टाकल्यानं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सण सुरू होते तर इतके फुलं निघते तर सगळं असं मंदिर भरून जाते. कारभाऱ्याने बघा फुल दिले आम्हाला कट करतात. बघा हे झाड तर 7-8 वर्ष झालेत ह्या झाडाला. आणि ह्याचं बुड किती मोठं झालेलं आहे. आणि आता ह्याला छोट्या छोट्या अशा मस्त कळ्या बी यायल्यात. आणि ह्याचं बी दाखवते मी. अशा केळं आल्यावानी येते तर हे बघा. आणि ह्याच्यामध्ये आहे आता बी भरपूर मोठं झालेलं आहे. ह्याची काही कटिंग वगैरे करीत नाहीत. हे बघा इथं पण ह्याचं बी तर पडलंय खाली. तर अशी एवढ्या झाडाची कटिंग आज झालेली आहे. अजून थोडेसे झाडं आहेत पण गुलाबाचे शेवंतीच्या झाडाची केलेली आहे कटिंग. आणि अशी व्यवस्थित कटिंग केली की असे भरपूर आपले डेरेदार झाडं होते आणि एकदम डबल प्रमाणात कळ्या लागतात. असे रूट्स ठेवून कटिंग करावं लागते. अशी बारीक असे छोटे छोटे रूट्स ठेवून बघून कटिंग करावं लागते तेव्हा असे डबल फुलं येतात. आणि जास्त काही लांब झाडं होत नाही. डेरेदार खालीच असे गोल पद्धतीने झाडं बनतात. आणि एवढे झाडं राहिलेले आहेत. आता ह्याला उद्या साफसफाई करून कटई तर काही नाही ह्याची. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. क्वांटिटी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.